नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. वनरक्षक भरती 2023 तर्फा वनरक्षक भरतीचा दुसरा टप्पा झाला आहे. वनरक्षक भरतीचा लेखी परीक्षेचा निकाल लागलेला आणि ज्यांना सुद्धा 45% गुण पडले तर त्यांचं जे आहे मित्रांनो त्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. ठीक आहे, तर ज्यांना सुद्धा 45% गुण पडले वनरक्षक भरतीमध्ये, ज्यांना सुद्धा 54 मार्क पडले त्यांना मित्रांनो पुढील प्रोसेससाठी बोलावण्यात येणार आहे. जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तसंच मैदानी चाचणीसाठी म्हणा. तर पहा, वनरक्षक भरतीचा जे आहे मित्रांनो पहिला टप्पा झाला आहे, म्हणजे लेखी परीक्षा झाली आणि वनरक्षक भरतीचा दुसरा टप्पा झाला आहे. वनरक्षक भरतीचा निकाल सुद्धा लागला. आता वनरक्षक भरतीचा जो आहे लेखी प्लस ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे, फायनल कट ऑफ लिस्ट किती लागणार आहे, SC ST OBC EWS NT विजो ओपन SBC या सर्व कॅटेगरीचा महिला उमेदवारांचा कट ऑफ किती लागणार आहे, पुरुष उमेदवारांचा किती लागणार आहे आणि फायनल सिलेक्शन होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला किती मार्क घ्यावे लागणार आहे, सेफ झोन किती असणार आहे आणि यावर्षी मित्रांनो कट ऑफ वाढणार आहे. लक्षात ठेवा, लेखी प्लस ग्राउंडचा फायनल कट ऑफ किती लागणार आहे याबद्दल तुम्हाला मेन सांगणार आहे. आणि त्याचबरोबर मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये मित्रांनो कट ऑफ जास्त वाढणार आहे. त्याचे सुद्धा तुम्हाला 3-4 कारण तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे की वनरक्षक भरतीचा 2023चा जो कट ऑफ आहे हा लेखी प्लस ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे, 200 पैकी कट ऑफ किती लागणार आहे, तुम्हाला सिलेक्शन घेण्यासाठी मित्रांनो किती मार्क घ्यावं लागणार आहे फायनल सिलेक्शन घेण्यासाठी, त्या लेखी प्लस ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे. आणि आजचा जो हा व्हिडिओ होणार आहे हा खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ होणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, आता वनरक्षक भरतीचा मित्रांनो दुसरा टप्पा झाला आहे, म्हणजे वनरक्षक भरतीचा लेखी परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आता लवकरच मित्रांनो तुमचे ग्राउंड सुद्धा होणार आहे. तर यावर्षी वनरक्षक भरतीचा कट ऑफ काऊन वाढणार आहे 200 पैकी ते तुम्हाला त्याचे कारण सांगणार आहे. तर पहा, 2018 मध्ये जेव्हा वनरक्षकची भरती निघाली होती त्यावेळेस 900 जागा होत्या आणि यावेळेस मित्रांनो 2023 मध्ये 2000 प्लस जागा आहे वनरक्षक भरतीमध्ये. आणि 2018 मध्ये वनरक्षकची जी परीक्षा आहे ही मित्रांनो महापोर्टल या कंपनीने घेतली होती आणि 2023च्या वनरक्षक भरतीची जी परीक्षा आहे हे मित्रांनो TCS कंपनीने घेतली होती. तर 2018 मध्ये टोटल 120 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते आणि 2023 मध्ये टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते आणि 120 मार्काचा पेपर होता, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण देण्यात आले होते. तर पहा, यामध्ये टायमिंग मुलांना जास्त भेटला आणि त्या 2018 मध्ये जास्त प्रश्न परीक्षेला होते आणि पेपर सुद्धा हार्ड होता 2018चा. त्याचबरोबर 2023चा पेपर कोणत्या शिफ्टचा सोपा होता आणि कोणत्या शिफ्टचा हार्ड सुद्धा होता. त्याचबरोबर टायमिंगचा जर विचार केला तर 2018 मध्ये 90 मिनिटाचा टायमिंग होता, 90 मिनिटाचा टायमिंग होता आणि परीक्षेला 120 प्रश्न होते. आणि 2023 मध्ये जे टायमिंग होता तर तो 120 मिनिटाचा टायमिंग होता आणि 60 प्रश्न होते. तर यामध्ये काय झालं की मुलांना गणित सोडवण्यासाठी जास्त टाईम भेटला आहे मागच्या भरतीपेक्षा. गणित म्हणा किंवा मग रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी म्हणा, तर यासाठी जास्त मुलांना टायमिंग भेटला होता यावर्षी. ठीक आहे, आणि 2018च्या भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग होती आणि यावर्षी 2023 मध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती. ठीक आहे, आणि पेपर सुद्धा कोणकोणत्या शिफ्टमध्ये सोपा सुद्धा होता आणि कोणकोणत्या शिफ्टमध्ये हार्ड सुद्धा होता. पण 2018चा जो पेपर होता हा एकदम म्हणजे हार्ड पेपर होता. ठीक आहे, कठीण पेपर होता 2018चा. ह्या कारणानंच मित्रांनो कट ऑफ मित्रांनो कट ऑफ वाढणार आहे, कारण की मागच्या भरतीमध्ये मुलांना टायमिंग कमी होता आणि प्रश्न जास्त होते आणि यावर्षी काय झालं, टायमिंग जास्त होता 120 मिनिटं आणि 60च प्रश्न होते. ठीक आहे, आणि त्यांना पूर्ण फुल टाईम भेटला, रिझनिंगसाठी सुद्धा फुल टायमिंग भेटला, गणितासाठी फुल टायमिंग भेटला, मराठी व्याकरणसाठी फुल टायमिंग भेटला आणि जनरल नॉलेजसाठी सुद्धा फुल टाईम भेटला. ठीक आहे, तर ह्याच कारणाने मित्रांनो वनरक्षक भरतीचा कट ऑफ वाढणार आहे. ठीक आहे, तर 2018च्या ज्या भरतीले जे टोटल फॉर्म आले होते ते जवळपास मित्रांनो 6 ते 7 लाख फॉर्म आले होते आणि 2023 मध्ये जे फॉर्म आले ते जवळपास 4.5 ते 4 लाख फॉर्म आलेले आहे. ठीक आहे, तर 2018च्या भरतीचा जर आपण कट ऑफ बघितला तर त्यावेळेस जो ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ लागला होता तर तो लागला होता 115 ते 123च्या दरम्यान लागला होता. आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त सुद्धा लागला होता थोडासा आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी सुद्धा लागला होता. त्याचं कारण काय होतं की ज्या जिल्ह्यामध्ये जास्त फॉर्म आले होते, ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा होत्या त्या ठिकाणी जास्त फॉर्म आले होते, त्यामुळे तिथं कट ऑफ जास्त लागला. आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा होत्या तर त्या ठिकाणी मित्रांनो कमी फॉर्म आले होते, त्यामुळे कमी जास्त कट ऑफ लागला होता ओपन कॅटेगरीचा.
2018चा जो कट ऑफ आहे, जसं ओबीसी झालं, त्याचबरोबर ईडब्ल्यू झालं, एनटी झालं, विजे झालं, एसबीसी झालं, या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 2018चा, तर ह्या 110 ते 118च्या दरम्यान लागला होता. बरोबर एससी एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 2018चा, तर तो लागला होता या ठिकाणी 110 ते 115च्या दरम्यान लागला होता. आणि महिला उमेदवारांचा यापेक्षा 5 ते 10 मार्कांनी कमी लागला होता कट ऑफ. ठीक आहे, 10 मार्कांनी कमी लागला होता 2018 मध्ये. तर 2023 मध्ये आता कट ऑफ किती लागणार आहे? ठीक आहे, 2023 मध्ये वनरक्षक भरतीचा कट ऑफ किती लागणार आहे? एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्हीजी ओपन एसबीसी या सर्व कॅटेगरी वनरक्षक भरती 2023चा जो कट ऑफ आहे, तर हा जो आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे, ह्या 200 पैकी 150 ते 160च्या दरम्यान लागणार आहे. आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे, तर महिला उमेदवारांना यापेक्षा 10 मार्काचा कमी लागणार आहे, म्हणजे 140 पर्यंत या ठिकाणी महिला उमेदवारांचा ओपन कॅटेगरीचा लागू शकतो 2023 मध्ये. तर लेखी प्लस ग्राउंडचा एवढा 200 पैकी लागणार आहे. त्याचबरोबर इतर कॅटेगरी आहे, जसं एसबीसी कॅटेगरी झालं, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी झालं, त्याचबरोबर एनटी झालं, विजे झालं, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरी झालं. तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 200 पैकी लेखी प्लस ग्राउंडचा 140 ते 150च्या दरम्यान लागू शकतो. त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा महिला उमेदवारांचा 130 पर्यंत लागणार, महिला उमेदवारांचा 130 पर्यंत लागणार आहे या कॅटेगरीमध्ये. आणि एससी एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 200 पैकी लेखी प्लस ग्राउंडचा जो कट ऑफ यावर्षी लागणार आहे, तर यावर्षी जो 200 पैकी कट ऑफ लागणार आहे एससी एसटी कॅटेगरीचा हा मित्रांनो 130 ते 140च्या दरम्यान लागणार आहे पुरुष उमेदवारांचा. आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागणार आहे तो लागणार आहे मित्रांनो 200 पैकी 120 पर्यंत एवढा लागू शकतो. ठीक आहे, तर एवढा कट ऑफ यावर्षी लागू शकतो वनरक्षक भरतीचा. तर हा अंदाजी कट ऑफ आहे मित्रांनो, एवढा कट ऑफ मित्रांनो 2023 मध्ये लागू शकतो. तर हा आपला अंदाजी कट ऑफ आहे, यापेक्षा मित्रांनो थोडा कमी लागू शकतो किंवा थोडासा जास्त सुद्धा असू शकतो, पण हा मित्रांनो आपला अंदाजी कट ऑफ आहे. तर हा जो व्हिडिओ होता हा पूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवला होता. तर एवढाच मित्रांनो 2023 मध्ये कट ऑफ लागणार आहे, कारण की हेच कारण आहे मित्रांनो यावेळेस की मागच्या वेळेस मित्रांनो कंपनी महापोर्टलनं पेपर घेतला होता, पण यावेळेस TCSने घेतला होता. काही शिफ्टला मित्रांनो सोपी सुद्धा होता यावेळेस पेपर वनरक्षक भरतीचा. तर एवढाच वनरक्षक भरतीचा मित्रांनो अंदाजे कट ऑफ एवढाच लागू शकतो. ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो ग्राउंडची तयारी करा. आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला ग्राउंडमध्ये किती मार्क घ्यावं लागणार आहे म्हणून. तर लवकरच मित्रांनो वनरक्षक भरतीचा ग्राउंड होणार आहे. आणि वनरक्षक भरतीचं जे ग्राउंड आहे हे एकदम टफ आहे मित्रांनो, कारण की 5 किलोमीटर रनिंग हे तुम्हाला 17 मिनिटामध्ये जर तुम्ही मारली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटणार आहे यामध्ये, म्हणजे तुम्हाला यामध्ये 80 पैकी 80 मार्क भेटणार आहे जर तुम्ही 17 मिनिटामध्ये मारले तर. आणि 1 मिनिट जरी जास्त झाला तर तुमचे यामध्ये मार्क मायनस होणार आहे 10. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंगसाठी 12 मिनिटाचा टायमिंग आहे. ठीक आहे, तर वनरक्षक भरतीची जे मित्रांनो मागच्या भरतीमध्ये जवळपास 6 ते 7 लाख फॉर्म भरले होते मुलांनी, पण यावर्षी 4 ते 4.5 लाख मुलांनी फॉर्म भरल्या वनरक्षक भरतीमध्ये. तर एवढाच मित्रांनो वनरक्षक भरतीचा लेखी प्लस ग्राउंडचा कट ऑफ लागू शकतो एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्हीजी ओपन एसबीसी या सर्व कॅटेगरीचा. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वनरक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.